Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. We welcome all our online viewers who are watching us on various platforms throughout the world in the glorious and matchless name of our Lord and Savior Jesus Christ. आमचे सर्व दर्शक जे संपूर्ण जगभरामधून वेगवेगळ्या मंचाद्वारे आम्हाला पाहत आहेत, तुम्हा सगळ्यांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावामध्ये स्वागत आहे. Today is a Saturday blessing meeting. आणि आजची शनिवारची आशीर्वाद सभा आहे. God delights in blessing His people. देवाला खूप आवडतं त्याच्या लोकांना आशीर्वाद द्यायला. And when God blesses, it is always abundant blessings and overflowing blessings. आणि देव जेव्हा आशीर्वाद देतो तेव्हा नेहमी उदंड आशीर्वाद असतात, भरून वाहणारे आशीर्वाद असतात. As you hear the word of God today through His anointed servants, God is going to surely bless you abundantly. आणि जसं ते देवाच्या अभिषिक्त सेवकांद्वारे आज देवाचं वचन तुम्ही ऐकणार आहात, देव खरोखरी भरपूर असा आशीर्वाद तुम्हाला आज देणार आहे. So to hear from God, let's put our hands together and welcome God's anointed servants, Pastor Peter and Pastor Jayashree, with a mighty applause. आणि म्हणून देवाचं वचन ऐकण्यासाठी देवाचे अभिषिक्त सेवक पास्टर पीटर आणि पास्टर जयश्री यांचं मोठ्याने टाळ्या वाजवून स्वागत करूया. Praise God. देवाला धन्यवाद. Greetings to you all in the matchless name of Jesus Christ our Lord. प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान नावामध्ये तुम्हा सर्वांना आमच्याकडून शुभेच्छा. We have a great and mighty God, आपला देव महान आहे and He is going to do great things for each one of us. आणि आपल्या प्रत्येकासाठी तो महान कार्य करणार आहे. So no matter where you are positioned in your life, तर जीवनामध्ये तुम्ही कुठेही जरी असलात just hope in Him, तरी देवावर आशा बाळगा. look to Him. देवाकडे पहा. All your answers will be found in Him. तुमची सगळी उत्तरं तुम्हाला देवामध्ये सापडतील. All deliverances come from Him. सगळी सुटका सुद्धा देवाकडूनच येते. So even this evening, म्हणून आज या सायंकाळी सुद्धा God is going to speak to you परमेश्वर तुमच्याशी बोलणार आहे and let you know through His word आणि त्याच्या शब्दाद्वारे तुम्हाला हे पोस्ट करणार आहे how powerful He is. की परमेश्वर किती सामर्थ्यवान आहे. Amen. देवाला धन्यवाद. We'll open our Bibles to Proverbs chapter 3 verse 26. नीतिसूत्र याचा 3रा अध्याय त्यातलं 26वं वचन आपण काढू. नीतिसूत्र 3:26. For the Lord shall be your confidence, He will keep your feet from being caught in a trap. नीतिसूत्र याचा 3रा अध्याय आणि 26वं वचन. कारण यहोवा तुझा भरोसा होईल आणि तो तुझा पाय पाशात अडकण्यापासून राखील. Praise God. देवाला धन्यवाद. Beloved people, माझ्या प्रियानो, it is of utmost importance that you find your confidence in God alone. ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला तुमचा विश्वास एक तर पहिलं म्हणजे फक्त देवातच सापडायला हवा. Let the anchor for your soul be God alone. तुमच्या जीवाचा सुकाणू एकमेव देवच असू दे. You know, here he says, इथे तो म्हणत आहे let your confidence be God. की तुझा भरोसा परमेश्वराला ठेव. Confidence means trusting. आणि भरोसा म्हणजे विश्वास ठेवणं, भरोसा ठेवणं. If you see the dictionary, it says trusting. शब्दकोशामध्ये अर्थ पाहिला तर भरोसा म्हणजे विश्वास ठेवणं Or reliance. किंवा एखाद्यावर अवलंबून जगणं. Or an assurance of mind or firm belief in something that has integrity and power. किंवा एक खात्री बाळगणं आणि अशा काहीतरी वरती संपूर्ण भरोसा विश्वास ठेवणं की जे अगदी सरळ आहे, जे अगदी सात्विक आहे. It can be any object, मग ती कुठलीही वस्तू असू शकते, it can be any person, कोणी व्यक्ती असू शकतो, or some truth or some reality. किंवा ते काही सत्य असू शकतं किंवा ती काही वास्तविकता असू शकते की ज्याच्यावर भरोसा आपण ठेवतोय. Otherwise, then your confidence has no strength. नाही तर मग त्या विश्वासाला, त्या भरोशाला काही ताकद नाही. Because confidence is a very dangerous word. कारण भरोसा हा शब्द तसा फार धोकादायक आहे. If the object of confidence is not on God. कारण की ज्या कशावर आपण भरोसा ठेवलेला आहे तो जर देव नाही आहे तर ते धोकादायक बनू शकतं. देवावर विश्वास असेल तर त्यात धोका नाही आहे, पण देवा व्यतिरिक्त आणि कशावर किंवा आणि कुठल्या तरी गोष्टीवर जर तो भरोसा टाकलेला असेल तर त्यात धोका खूप असतो. Yes. If the confidence is not the Lord, it can be dangerous. म्हणजे प्रभूवरती जर तो विश्वास ठेवलेला नसेल तर तो धोकादायक ठरू शकतो. Because nobody can fit that kind of place where that person can give you complete trust. कारण की ही जी देवाची जागा आहे ना
त्या जागेमध्ये कोणीच फिट बसू शकत नाही की एखाद्या व्यक्तीनं म्हणावं मी अगदी फिट आहे आणि तुम्ही माझ्यावरती तेवढा विश्वास ठेवून जगू शकता, तेवढं तुम्ही माझ्यावर अवलंबून जगू शकता. एवढं फिट कोणीच नाहीये. म्हणजे ती No. जी देवाची जागा आहे, Nobody is trustworthy. कोणीच तेवढं विश्वास ठेवण्याजोगं नाहीये. फक्त एकमेव देव आहे. Because confidence is such a strong thing कारण विश्वास ठेवणं एक तर ही गोष्टच इतकी शक्तिमान आहे, that you have cast your whole life on somebody or something. कारण आपण विश्वास टाकलाय, आपण विश्वास ठेवलाय कशावर तरी, कोणावर तरी, संपूर्ण आयुष्यभराचा. And if that person or object fails, you are doomed forever. आणि त्या व्यक्तीनं किंवा त्या वस्तूनं जर तुम्हाला अपयश दिलं तर संपलं, तुम्ही तर खलासच व्हाल ना. But confidence is a blessed word पण भरोसा किंवा विश्वास एक आशीर्वादी शब्द आहे. if its sole reliance is on God. केव्हा? जेव्हा तो भरोसा पूर्णतः देवावर ठेवलेला असेल तेव्हा. And confidence does not stay alone. आणि भरोसा एकटा राहत नाही. It cannot stand alone. भरोसा एकटा उभा राहू शकत नाही. It always leans on something. भरोसा कुणावर तरी टेकून राहतो. It नेहमी. cannot just stand on its own. भरोसा एकटा उभा राहत नाही. Like you cannot make a pencil to stand on its own. जसे एखादी पेन्सिल आहे ना, त्या पेन्सिलीला आपण एकटीला उभं नाही ठेवू शकत. It will fall. ती पेन्सिल खाली पडेल. पेन्सिल एकटी उभी राहू शकत नाही. So also, तसं man cannot stand alone. मनुष्य नाही एकटा उभा राहू शकत. He has to lean on God. He has to have faith in God. मनुष्याला देवाचा आधार घ्यावाच लागेल. मनुष्याला देवावर टेकून राहावंच लागेल. मनुष्याला देवावर भरोसा ठेवावाच लागेल. Amen. आमेन. That somebody is there for me no matter what. की कोणीतरी माझ्या पाठीशी आहे बाबा. जीवनात माझ्या काही जरी झालं तरी कोणीतरी माझ्या बरोबर आहे, ही जी एक खात्री. Where you feel safe and secure from all fear and danger. की जिथं तुम्हाला सगळ्या भीतीपासनं, सगळ्या धोक्यापासनं सुरक्षित वाटतं. That's why the Bible says, let God alone be your confidence. आणि म्हणून बायबल म्हणतं की फक्त देवाला एकट्यालाच तुमचा भरोसा बनवा. Because He alone can save you, bless you, heal you. कारण की एक तर देव एकटाच एकमेव असा आहे की जो तुम्हाला आशीर्वादित करू शकतो, तारू शकतो, मुक्ती देऊ शकतो. You know, the Lord should be in the things in which we are foolish. आणि ज्या गोष्टींमध्ये आपण मूर्ख आहोत त्या गोष्टींमध्ये प्रभू पाहिजे. The Lord should be in the things where we are ignorant. ज्या गोष्टींविषयीनं आपण अजाण आहोत त्या गोष्टींमध्ये प्रभू पाहिजे. Otherwise, नाहीतर like that pencil I told you, we will fall. त्या पेन्सिलचं मी जे उदाहरण दिलं ना की पेन्सिल एकटी उभी राहत नाही, ती पडते, तसं आपणही पडू. And then it says, मग लिहिलंय God then will keep your feet from being caught in a आणि मग trap. परमेश्वर तुझा पाय पाशात अडकण्यापासून राखेल. See, there are so many snares in the world. जगामध्ये अनेक पाश आहेत, ज्याला जाळं म्हणतात. पाश जगात अनेक आहेत. Mischief of the wicked people, mischief of the devil. दुष्ट लोकांच्या खोड्या, सैतानाच्या खोड्या. And we don't have all the experiences and benefits in this wicked world. आणि या दुष्ट जगामध्ये आपल्याला तेवढे सारे अनुभव नाहीयेत आणि आपला तेवढा सारा लाभही नाहीये. But wisdom lies in this, पण ज्ञान ह्याच्यात आहे that people like us should trust God. आपल्यासारख्या लोकांनी देवावर विश्वास ठेवणं हेच आपल्यासारख्या लोकांचं शहाणपण आहे. And we will be able to avoid many difficulties that foolish people encounter frequently in life. म्हणजे मग अशा अनेक अडचणींपासून आपण लांब राहू किंवा त्या अडचणींवर आपण मात करू की ज्या अडचणींना मूर्खासारख्या लोकांना तोंड द्यावं लागतं. And you see, God really loves you. आणि देवाचं खरोखर तुमच्यावरती प्रेम आहे बरं का. तुम्ही जरा विचार करा या If गोष्टी. somebody really loves you, you can blindly trust that आणि person. कुणाचं जर खरोखर तुमच्यावरती प्रेम असेल तर तुम्ही आंधळ्यासारखा त्या माणसावर विश्वास ठेवू शकता. Bible says बायबल म्हणतं, in Isaiah 54 verse 10, यशया 54 आणि त्यातलं 10 the mountains might move, the hills will be shaken. यशा 54:10 मध्ये लिहिलेलं आहे, पर्वत निघून जातील, डोंगर ढळतील, But my faithful love for you will never be shaken. परंतु माझी प्रेम दया तुझ्यावरून सरून जाणार नाही. So you have to find your remedy in God. म्हणजे तुम्हाला तुमचा उपाय देवातच शोधून घ्यायला लागणार आहे. Because you cannot solve all your problems alone. कारण की आयुष्यातल्या तुमच्या सर्व समस्या तुम्ही एकटे सोडवू शकत नाही. शेवटी देवाला He has to deal with your case. आणि देवानेच तुमचं हे जे काही जीवनी प्रकरण आहे, तो जो गुंता आहे, तो देवानेच येऊन सोडवायला
काढायला लागणार You आहे. have to find your answer in God. You have to find your medicine in God. तुम्हाला तुमची उत्तरं देवातच शोधून काढायला लागणार आहेत. तुम्हाला तुमची औषधं उपाय सगळा देवातच शोधून काढायला लागणार आहे. He is the solution देव for you. एकमेव तुमच्या सर्व गोष्टींचा तुमच्यासाठीचा एकमेव उपाय जर कोणी असेल तर तो देव आहे. In Him is the cure. देवात उपाय आहे, In Him is the relief. देवात सुटका आहे, In Him is the comfort. देवात सांत्वन आहे In Him only you can be elevated. आणि देवामध्येच तुम्हाला उन्नती मिळू शकत आहे. In Him you will improve. आणि देवामध्येच तुमचं जे काही विकसन व्हायचं आहे, तुम्ही जे काही सुधारायचं आहे, ते सगळं देवातच होऊ शकतं. See, because there are very many pretenders and wicked people around. कारण की आपल्या अवतीभोवती अनेक सारे ढोंगी लोक आहेत, सोंगाडी लोक आहेत, दुष्ट लोक खूप आहेत. And they are ready to lay a snare for the simple and the ignorant. आणि ते साध्या अजाण लोकांच्या समोर पाश टाकायला अगदी टपून आहेत, तयार आहेत. And Bible says आणि बायबल म्हणतं in 2 Timothy 3:13, 2 तिमोथी 3:13 evil people and pretenders will go from bad to worse. दुष्ट माणसं, सोंगाडी माणसं वाईटातून वाईटाकडे जाणार आहेत. They will fool others and others will fool them. बाकीची माणसं त्यांना फसवतील आणि तेही बाकीच्या माणसांना फसवत राहतील. And this shall worsen in the coming days. आणि येत्या दिवसात हे अजून वाईट प्रमाणात होणार आहे. कारण की 2 तिमोथी 3:13 मध्ये असं लिहिलेलं आहे, वाईट माणसे भोंदू हे दुसऱ्यांना फसवून आणि स्वतः फसवून अधिकच वाईट होत जातील. That is why म्हणून you need God at your side. म्हणून तुम्हाला देवाची गरज आपल्या बाजूने आहे. जे मी म्हणतोय ते And यासाठीच म्हणतोय. when God is with you, आणि जेव्हा देव आपल्या बरोबर आहे, none of the tricks of the wicked people will work against you. किंवा दुष्ट माणसांच्या कुठल्याही युक्त्या किंवा कुयुक्त्या आपल्या विरुद्ध चालणार नाहीत. कारण देव आपल्या बरोबर आहे. Because you are trusting on God. कारण की तुम्ही देवावरती विश्वास ठेवलेला God will आहे hold their collar आणि देव त्यांची कॉलर धरेल and deal with them very strictly. आणि असं काही त्यांच्या जीवनामध्ये त्यांना हाताळेल कडकपणे अगदी. No net of the devil is too strong to take us believers by surprise. सैतानाचा कुठलाही पाश किंवा जाळं इतकं बळकट नाहीये की आपण विश्वासू लोक आश्चर्यकारकरित्या त्याच्यामध्ये अडकू. Not that I am very clever to know it. म्हणजे असं काही नाही की मी फार शहाणा आहे म्हणून मला हे सगळं समजतं, असा काही भाग नाही. My God knows it all. माझ्या देवाला सगळं समजतं ना बेटा. And He will take care of me. आणि माझा देव माझ्यात आहे तर माझा देव मला सांभाळेल, That's what Bible says असं बायबल मध्ये लिहिलेलं in आहे. Psalm 91 verse 3. स्तोत्र संहिता 91:3 मध्ये, For God will rescue you from every trap परमेश्वर तुम्हाला प्रत्येक पाशापासून सोडवेल and protect you from that fatal plague. आणि तुम्हाला त्या पिढेपासून तुम्हाला सुरक्षित ठेवेल. Praise तो God. तुला पारध्याच्या पाशापासून व नाश करणाऱ्या मरीपासून सोडवेल. Bible speaks of a widow in 1 Kings 17:10. 1 राजे 17:10 मध्ये बायबल एका विधवा बाईविषयी बोलतं. There was a severe famine in her days. आणि तिच्या काळामध्ये फार मोठा दुष्काळ पडला. The rich were dying. श्रीमंत माणसं मरायला लागली. And you can imagine how can a widow survive? आणि मग कल्पना करा की श्रीमंत माणसं चांगली चांगली मरायला लागली तर ही विधवा बाई तिचा काय निभाव लागायचा. She had an only son आणि तिला एकुलता एक मुलगा होता, and he was a small fellow. लहान होता तो. And that day was the last meal they were going to have. आणि त्या दिवशी आता जे काही स्वयंपाक करून ते खाणार होते ते त्यांचं शेवटचं भोजन होतं. म्हणजे आता सगळं संपलं. After that they thought of giving up and dying. आणि त्या पश्चात मग त्यांनी विचार केला होता की आपण हार मानून मरायचं, कारण आता आपल्याकडे राहिलं नाही. But that day मग त्या दिवशी a man of God came to her house. एक देवाचे सेवक तिच्या घरी आले. He saw her gathering sticks to make lunch. आणि त्या देवाच्या सेवकांनी पाहिलं की ही सरपण गोळा करते, काटक्या गोळा करते चूल पेटवायला. And so he called out to her म्हणून त्या देवाच्या सेवकाने हिला हाक मारली. and said, "Woman, would you please bring me a little water to drink?" आणि ते देवाचे सेवक तिला हाक मारून म्हणाले की बाई थोडंसं पाणी मला प्यायला आणशील का, I'm very thirsty. कारण की मला खूप तहान लागलेली आहे. See her hospitality. आता तिच्यामध्ये जो पाहुणचार करायचा एक स्वभाव होता तो किती सुंदर होता बघा. Water was so scarce in those days, आता त्या काळामध्ये पाणी एक तर इतकं कमी कारण दुष्काळ, yet तरीही she left her sticks and went to fetch water तिनं आपल्या काटक्या बाजूला सोडल्या आणि पाणी आणायला गेली. just because he was a man of God. का? कारण की ते देवाचे सेवक आहेत म्हणून. Bible says, बायबल म्हणतं if you give a glass of cold water to somebody who is a disciple of God, you shall surely be blessed. एखादा जर देवाचा शिष्य आहे आणि त्याला जर तुम्ही थंडगार पाण्याचा एक पेला देखील मागण्यावरनं दिलेला आहे तर तुम्ही नक्की आशीर्वादित होणार आहात. That means this woman basically was a woman full of warmth, kindness and generosity. तर ह्यावरनं त्या बाईचा स्वभाव थोडा आपल्याला ओळखायला जमतो. म्हणजे बेसिकली ही बाई फार उबदार,
प्रेमळ, पाहुणचार करणारी, आदरातिथ्य करणारी होती असं म्हणायला हरकत When नाही. you have these kinds of qualities, आणि हे गुणधर्म जेव्हा आपल्यात किंवा तुमच्यात किंवा एखाद्यामध्ये असतात, it opens up God's effectual doors to be a blessing to मग you. त्यावेळेला देवाची प्रभावशाली दारं अशा माणसांसाठी उघडतात की ज्यातनं ते आशीर्वाद God होतात. always honors goodness, kindness, and generosity. देव नेहमी चांगुलपणा, दया आणि सढळ हात म्हणजे उदार मन याला देव नेहमी आशीर्वादित करतो. As she was entering a small house, आणि जसं ही बाई आपल्या लहान घरात जायला निघाली, the man of God called back. देवाच्या सेवकाने तिला परत हाक मारली Will you also get me a piece of bread? आणि सेवक म्हणाले की ते आणतीयस तर मला थोडंसं भाकर पण घेऊन येशील का, I am also very hungry. थोडीशी भाकर पण मला आणशील का, कारण मला भूक सुद्धा लागलेली आहे. Some will say, oh, give a small finger, they will hold your hand. मग आता काही लोक हे ऐकल्यानंतर काय म्हणतील, उंगली द्या तो हात ही पकडने के लिए आ गए सर, ऐसा होता है क्या. But she said, मग ती म्हणाली I don't have any bread. माझ्याकडे भाकर नाहीये, As your God lives, पण जसा तुमचा देव जिवंत आहे, all I have is a small amount of flour in a jar माझ्याकडे काय आहे तर थोडंसं पीठ आहे माझ्याकडे and a little olive oil, आणि थोडंसं जैतुनाचं तेल आहे, and I'm going to make the last meal for myself and my little son. आणि माझ्यासाठी व माझ्या लहान मुलासाठी हे शेवटचं अन्न मी आता तयार करणार आहे, And we will eat and then we will die. आणि ते खाऊन आम्ही मरणार आहोत, कारण ह्याच्या पश्चात आमच्याकडे आता काही नाहीये. See the miserable condition of this widow. म्हणजे काय भयानक अवस्था असेल ना हो या विधवा बाईची. But she was rich in her heart. पण हृदयानं मात्र उदार, दिलदार जिसको बोलते ना तसं. The man of God said, तर देवाचे सेवक तिला म्हणाले, Fear not. भिऊ नको, You first prepare bread for me जा आणि तू अगोदर माझ्यासाठी भाकर भाज, and bring me water. मला अगोदर पाणी आण, Then make for yourself मग स्वतःसाठी कर and also for your son of the leftover. आणि मुलासाठी पण कर, जे काही त्यातनं उरेल त्यातून मग तुझ्यासाठी आणि मुलासाठी कर. That means whatever food you have, last food, let us all three share and eat. म्हणजे थोडक्यात म्हणायला गेलं तर तुझ्याकडे जे काही शेवटचं अन्न आहे ते तुम्ही दोघं खाणार होता ना, आता आपण तिघं वाटून खाऊया. That's why Bible says, म्हणून बायबल म्हणतं, don't forget to entertain strangers because they may be angels. घरामध्ये अनोळखी लोकांचा पाहुणचार करायला विसरूही नका, कारण कदाचित ते देवदूत येऊन जातील, काय माहित, And they will leave a blessing in your home. आणि आशीर्वाद तुमच्या घरामध्ये सोडून जातील, आपल्याला काय माहिती आहे. And then, म्हणून as she joyfully went inside, मग ती जशी आनंदाने घरात गेली, the man of God said, देवाचा सेवक तिला म्हणाला, Fear not, भिऊ नकोस, for the Lord God says, कारण प्रभू परमेश्वर म्हणत आहे the barrel of flour shall not lack, की तुझा जो पिठाचा डबा आहे त्याला कमी पडणार नाही, nor the bottle of oil be empty from now on. मडक्यातले पीठ संपणार नाहीये, कुपीतले तेल संपणार नाहीये. You will have enough flour and oil until the day the Lord sends rain on this land. आणि प्रभू या प्रांतावर पाऊस पाडेपर्यंत तुझ्याकडे पुरेसं पीठ आणि पुरेसं तेल असणार आहे. She went away believing and prepared bread and gave it to him. विश्वास ठेवून ती गेली, तिनं भाकर भाजली आणि दिली देवाच्या सेवकाला, All three of them ate. आणि तिघही जेवले. God saw her heart देवाने त्या बाईचं हृदय पाहिलं की गोल्डन हार्ट, and God blessed her आणि देवाने तिला आशीर्वाद दिला, because कारण her confidence was in God. तिचा विश्वास देवावर होता. The flour and oil kept multiplying in her home. पीठ आणि तेल तिच्या घरामध्ये बहुगुणित होतच राहिलं, वाढतच गेलं. Everyone lacked, but she and her son ate their fill. सगळ्यांना कमी पडलं, पण ती आणि तिचा मुलगा ते दोघे मात्र अगदी तृप्त होते. See, God should be your confidence. तसं परमेश्वरावरती आपला भरोसा पाहिजे रे. Psalm 91:9 and 10 says, स्तोत्र 91:9 आणि 10 मध्ये लिहिलंय, Because you have made the Lord your refuge and the Most High your dwelling place, there shall no evil befall you. स्तोत्र 91:9 आणि 10, कारण यहोवा माझा आश्रय आहे असे तू म्हणालास, परालाच तू आपले राहण्याचे ठिकाण केले आहेस, म्हणून कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, Nor any plague or calamity come near your tent. कोणताही उपद्रव तुझ्या डेऱ्यापाशी, डेरा म्हणजे अलीकडच्या भाषेत तुझ्या अलीकडच्या भाषेत तुझ्या घरापाशी येणार नाही. No plague shall come near your dwelling. एकही उपद्रव म्हणजे पिढा मरी तुझ्या घरापाशी येणार नाही. So you start loving God. तर तुम्ही काय करा, एक काम करा, देवावरती प्रेम करायला लागा. You cannot have confidence unless you love that कारण person. जोवर तुम्ही त्या व्यक्तीवर प्रेम करत नाही तोवर तुम्हाला त्या व्यक्तीवरचा विश्वास विकसित करता येणार
नाही. Two things will give you दोन confidence. गोष्टींमधनं तुम्हाला तो भरोसा प्राप्त होईल. What are these two things? काय आहेत त्या दोन गोष्टी? Love एक तर प्रेम and faith. आणि विश्वास. Love and faith will build एक your म्हणजे confidence. प्रेम आणि विश्वास, त्यातनं तो भरोसा वाढेल If you दिवसेंदिवस. have love towards God, if you have faith towards God, your confidence will be built up. तुमच्यामध्ये देवासाठी प्रेम असेल, देवावरचा विश्वास असेल, तर तुमचा तो भरोसा दिवसेंदिवस वाढत जाईल. And God sees that. आणि देव हे बघतो. Bible says बायबल म्हणतं, in Psalm 91 verse 14, स्तोत्र 91:14 वचन. God says, देवच बोललाय. because he has set his love upon me, therefore will I deliver him. So- I will set him on high because he knows and understands my name. स्तोत्र संहिता 91:14. माझ्यावर त्याने आपली प्रीती ठेवली आहे म्हणून मी त्याला सोडवीन, त्याने माझे नाव जाणले म्हणून मी त्याला उंचावर ठेवीन. It's so important. हे फार महत्वाचं असतं राजा. But see, the devil has come to steal, kill and destroy. पण मग कसं आहे ना, सैतान लोकांचं चोरायला, लोकांना ठार मारायला, लोकांचा नाश करायलाच आलाय. He wants you to lose your confidence. आणि सैतानाची इच्छा ही आहे की तुमचा देवावरचा भरोसा उडावा. He wants you to give up. सैतानाची इच्छा आहे की तुम्ही हार मानावी. Or then he would want you to have self-assurance. नाहीतर मग सैतान तुम्हाला कुठल्या तरी स्वतःच्या आत्मविश्वासाच्या जगात जगायला लावेल. He will make you to have confidence on your own self. सैतान काय म्हणेल, आत्मविश्वास ठेव, देवावरचा वगैरे सोड रे, स्वतःवर विश्वास ठेवून जग, Atmanirbhar. आत्मनिर्भर रहा, आत्मविश्वासी रहा वगैरे. And finally, he will want you to remove your eyes from God. आणि सरते शेवटी सैतानाची इच्छा हीच असणार आहे की तू तुझे डोळे देवावरून काढ. Say, because he doesn't want you to focus on God. कारण सैतानाची इच्छाच नाहीये की तू देवावर लक्ष केंद्रित करावं. And that is the problem with the world. आणि ही समस्या आहे आज या जगाची. Self-confidence has taken the precedence over God confidence. माणसातल्या आत्मविश्वासाने इतकी मोठी जागाच घेतलेली आहे की देवाच्या विश्वासाला माणसाच्या मनात आज जागाच नाही हो. Listen to the talk of the world. जगातल्या लोकांच्या गप्पा ऐका. I can do it. मी करीन, I'm sure to do it. नक्कीच मला करता येईल. They are bubbling with overconfidence. म्हणजे आत्मविश्वासाने पार ओतू जात आहेत They live by their courage, आणि स्वतःच्या धीराने प्रोत्साहनाने जगतायत. but they don't realize पण त्यांना हे कळत नाही. when the big waves of life crash on them, आयुष्याच्या मोठ्या लाटा जेव्हा माणसावर आदळतात, all their talents and abilities gone in a त्याला moment. सगळी कला, सगळे गुण, सगळं गडबडतं It is rendered ineffective. आणि सगळं असं म्हणजे त्याचा काही प्रभाव राहत नाही. Yes, there is a lot of brashness today in the world. आज जगामध्ये फार कडकपणा, एक खडबडीतपणा, धारदारपणा, बोचतात माणसांचे बोल आता. Amen. असं झालंय, पण- माणसांचे बोल बोचणारे झालेत आता. But when they are cornered, पण जेव्हा माणसं अशी अडीअडचणीत अडकतात ना, they fall down like a fool. मग साष्टांग घालतात मूर्ख माणसासारखा. But dependence and reliance and hoping in God is the key for पण survival. सुरुवातीपासूनच देवावरती भरोसा ठेवणं, देवावर अवलंबून राहणं, हीच तर यशाची आणि टिकून जगायची किल्ली आहे. Say, I read a very funny story. एक गंमतशीर गोष्ट वाचली मी. It's a children's story with moral in it. लहान मुलांची गोष्ट आहे ज्यामध्ये एक नैतिक मूल्य पण आहे. But it makes a lot of sense for us. पण मोठ्यांसाठी पण त्यामध्ये बराच काही अर्थ आहे बरं का. There was this monkey that feared tigers. एक माकड होतं जे वाघांना घाबरायचं. Though all other, every monkey fears a tiger. आणि प्रत्येक माकड वाघाला नाहीतरी घाबरतच. But this particular monkey had a phobia. पण या विशिष्ट tiger. माकडाला ती एक दहशतच बसली होती वाघांची. He would always be on the lookout, आणि नेहमी ते बघत राहायचं, here and there. इकडे तिकडे इकडे तिकडे. What if a tiger comes and leaps on me? वाघ आला तर, वाघाने माझ्यावर उडी मारली तर, वाघ आला तर. All the day he lived in fear of being attacked by a आणि tiger. दिवसभर हे माकड त्याच भीतीमध्ये राहायचं की वाघाने माझ्यावर झडप घातली तर. All other monkeys used to see him and laugh. बाकीची सगळी माकडं त्याला बघून हसायची. So he spent most of the time only on the trees. आणि हे माकड म्हणून ना जास्तीत जास्त वेळ झाडावरच राहायचं. Other monkeys would come down quite often and eat some fruits fallen down from the tree and then go up. बाकीची माकडं फ्री असायची, कधी खाली यायची, फळं वगैरे खायची, मग परत वर जायची. पण हे माकड मात्र झाडावरच राहायचं. So one day he saw a cat for the first time in his life. एके दिवशी या माकडानं आयुष्यात पहिल्यांदा पाहिली मांजर पहिल्यांदा पाहिलं एके दिवशी या माकडाने. And so she looked like a little tiger for him. आणि ते मांजर किंवा ती मांजरीण त्याला वाघासारखीच दिसली, म्हणजे म्हणतात ना वाघाची मावशी. And so he was on the ground at that time.
तर तो जमिनीवर होता And immediately he jumped up and reached on top of the tree. आणि लगेच त्या माकडाने मग वर उडी मारली. And झाडावर. seeing his fear, the other monkeys laughed माकडातली भीती बघून बाकीची माकडं हसायला लागली and they continued playing on the ground. आणि ती माकडं मात्र खाली खेळतच राहिली. Finally, तर ते शेवटी they all came to him and assured him बाकीच्या सगळ्या माकडांनी येऊन त्याला खात्री दिली, that it wasn't the tiger but a cat. अरे वाघ नाही मांजर येऊन गेलं. And then he came down. मग ते माकड खाली आलं की वाघ नाही वाघाची मावशी येऊन गेली. And so the cat said, "You don't need to be afraid. मग ते मांजर बोललं, अरे मला काय घाबरतो, तू मला घाबरायची गरज नाहीये. In fact, you should not be afraid in life. उलट पक्षी आयुष्यात तू घाबरायचीच गरज नाहीये. Why do you consider yourself less? कशाला स्वतःला कमी मानतो रे? Have confidence in yourself." स्वतःवर थोडा विश्वास ठेव. The monkey said, माकड बोललं, "But I am lesser than the tiger in terms of power and size." नाही पण सामर्थ्य, शक्ती, आकार ह्या सगळ्यांना म्हटलं तर मी वाघापेक्षा छोटा आहे ना. The cat laughed and said, तर ते मांजर हसलं आणि म्हटलं, "Think positively. सकारात्मक विचार करा. We are all equal in life. आपण सगळेच आयुष्यात समान आहोत. The only place you lack is confidence. एकच कमी पडतंय तुझ्यात माकडा, विश्वास कमी पडतोय तुझ्यात. But if you gain adequate confidence in self पण जर स्वतःमध्ये तुला एक पुरेसा विश्वास आला and face life fearless, आणि आयुष्याला जर तू निर्भयपणे तोंड दिलंस even a tiger won't touch you." तर वाघही तुला स्पर्श करणार नाही. The monkey said, माकड बोललं, "I can't gain confidence and fearlessness मला असा विश्वास आणि निर्भयपणा नाही मिळवता येणार. because there is no magic that will make my feeling great. कारण अशी काही जादू नाहीये की जी जादू करून माझ्यातल्या भावना अशा एकदम ग्रेट होतील. I mean, only feelings cannot make me powerful. म्हणजे फक्त भावना म्हणजे फक्त वाटून वाटून एखादा सामर्थ्यवान होत नाही ना. Only feelings cannot make me more powerful than the tiger. आणि फक्त मला असं वाटल्यामुळे मी वाघापेक्षा जास्त सामर्थ्यवान होणार नाही ना. की मुझे ऐसा लगा, लगने से क्या होता है बेटा, मुझे ऐसा लगा, मुझे ऐसा लगा, लगने से क्या होगा. The cat laughed and said, मग मांजर हसलं आणि म्हणालं, "Just fake it then, मग ढोंग कर, that you are big and strong." फेक इट, ढोंग कर की तू मोठा आहेस, तू बलवान आहेस. See? Some people are overconfident, some people fake it. म्हणजे काही लोक आत्मविश्वासी जरा जास्तच असतात आणि काही लोक फेक असतात, ढोंग करतात That I am strong. की नाही नाही I can मी handle strong, all things alone. मी बलवान आहे, मला नाही काही होत, मी सगळं स्वतःच स्वतः बघून घेईन, मला कोणी लागत नाही. So the cat said, "Believe that you are strong मग मांजर म्हटलं की तू विश्वास ठेव की तू बलवान आहेस, and you will be strong." मग राहशील तू बलवान. Yes, it looks good, isn't it? है ना, ऐकायला बघायला हे सगळं बरं वाटतं. And so those words really impressed the monkey. आणि हे जे काही शब्द होते ना मांजराने बोललेले, त्याचा फारच प्रभाव पडला ह्या माकडावर. He started acting strong, behaving मग हे strong. माकड एकदम बलवानासारखं वागायला लागलं, कृती करायला लागलं. He felt very confident. माकडाला असं वाटलं, नाही नाही माझ्यात आता विश्वास आलेला आहे, भरोसा आलेला आहे. And most of the time he was now on the ground. आणि जास्तीत जास्त वेळेला आता हे माकड जमिनीवर राहायला लागलं. Even while other monkeys used to run up when they hear something, this fellow was on the ground. आणि बाकीची माकडं काही असा आवाज वगैरे आला तर झाडावर पळून जायची, पण हे माकड मात्र आता काही आवाज बिवाज झाला तरी खालीच खेळत राहायचं. Life seemed to be better for him. म्हणजे आयुष्य त्याला आता चांगलं वाटायला लागलं किंवा अच्छी जा रही अपनी. He said, "Why I was afraid so much?" मग ते माकड म्हणायला लागलं की माहित नाही अगोदर मी एवढा का घाबरट होतो, But see this cat's wisdom. पण बघा या मांजरीतलं ज्ञान बघा. He taught me how to live in confidence. या मांजराने मला शिकवलं की विश्वासाने कसं जगायचं. But a week later, पण आठवड्यानंतर the deers nearby made a call जवळपासची हरणं जी होती ना त्यांचा आवाज यायला लागला that the tiger was near. आणि त्यावरनं कळायला लागलं की वाघ कुठेतरी जवळ आलेला आहे. But the monkey didn't care. पण या माकडाने काही पर्वा केली नाही. This was the time to prove himself. आता ही वेळ होती त्याने स्वतःला सिद्ध करून दाखवायची. The other monkeys climbed the tree, बाकीची माकडं तर ह्या सगळ्या सळसळाटावरनं झाडावर जाऊन बसली. but he kept plain acting strong and confident. पण हे माकड मात्र तरीही नाही नाही मी स्ट्रॉंग आहे, मी बलवान आहे वगैरे वगैरे असं करत खालीच राहिलं. He said, "There are more chances for me to stay here and prove myself आणि हे now." माकड म्हटलं की नाही नाही आता तर कुठे संधी माझ्या दारी आलेली आहे की आता मी सिद्ध करूनच दाखवीन की मी स्ट्रॉंग आहे. And maybe the tiger seeing me will get scared. आणि कदाचित वाघ मला बघून घाबरेल. But to his surprise, पण आश्चर्य, त्याला आश्चर्य, the tiger approached him वाघ त्याच्या समोर आला and the cat tried to put himself bigger and आणि stronger. मांजराने त्याला तो मोठा आहे, तो विश्वासाने भरलेला आहे, सगळं त्याच्यात
ठासून भरलेलं होतं. You know how the cats, they raise themselves to show big. आणि मांजर कसं असतं माहितीये ना, मांजर असं दाखवतं एकदम, एक ॲटिट्यूड असतो मांजरांमध्ये की आम्ही मोठे. And so he did all that. तर त्या माकडाने त्या मांजरीनं जी काही त्याला छाप घातली होती तसं सगळं केलं की ॲटिट्यूड, आम्ही मोठे वगैरे. And the tiger was shocked because no monkey stood in one place. आणि वाघाला आश्चर्यच वाटलं की बाकी एकही माकड एका जागी उभं नाहीये. So all the other monkeys on the tree said, yes, confidence is a must. मग बाकीची सगळी माकडं जी झाडावर बसलेली होती ती म्हटली नाही नाही, विश्वास पाहिजे बरं का, विश्वास ठेवला पाहिजे, That makes the difference. त्यानं फरक पडतो. But suddenly the tiger in one leap jumped on him, tore him apart and just पण swallowed मग him. अचानक एक झडप वाघाने त्या माकडावर घालून त्याला फाडून खलास केला. And what is the moral of the story? काय नैतिक मूल्य आहे या कथेचं? Self-confidence doesn't work all the time. आत्मविश्वास नेहमी नाही काम करत. You have to climb the tree झाड कधीतरी चढावं लागतं बेटा. when the danger is around. धोका जेव्हा अवतीभोवती असतो तेव्हा झाड कधीतरी चढावं लागतं. You have to run to God. देवाकडे धावावं लागतं, देवाकडे यावं लागतं. Amen. हे नैतिक मूल्य या कथेचं. And that's why Jesus came. म्हणून ते येशू आले. Jesus took the sins of the whole world, येशूंनी संपूर्ण जगाचं पाप घेतलं. died on the cross of Calvary, काल्वरीच्या वधस्तंभावर येशू मरण पावले. rose on the third day, मेल्या पश्चात तिसऱ्या दिवशी येशू परत जिवंत झाले. and he said, आणि येशूच म्हणाले, Lo, I am with you till the end of ages. पहा या युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या सोबत आहे. Amen. आमेन. And so now, मग आता whenever you feel threatened, जेव्हा केव्हा तुम्हाला अशी भीती बसते don't try to fight a tiger. त्यावेळेला ना वाघाशी लढायचा प्रयत्न करायला जाऊ नका. Confidence doesn't help at that time. अशा वेळांना तो विश्वास काही कामी पडत नाही. वाघ आहे तो. Trust in Jesus. अशा वेळेमध्ये येशूंवरती विश्वास ठेवायचा. You know, it was the God of Daniel who shut the mouth of the lions. तुम्हाला माहितीये ना, दानिएलच्या देवाने सिंहाचं तोंड बंद केलं होतं, दानिएलनी नाही. It was not Daniel. दानिएलनी तोंड बंद केलं नव्हतं सिंहाचं, दानिएलच्या देवाने सिंहाचं तोंड बंद केलेलं होतं. There are many things that we cannot do. अशा बऱ्याच गोष्टी आहेत बेटा ज्या आपल्याला करता येत नाहीत आणि करता येणार नाहीयेत. Approach God as your heavenly Father and you as a small child. तर या ना देवासमोर आणि म्हणा त्याला की तू माझा स्वर्गीय बाप आहेस आणि मी तुझं लहान लेकरू आहे देवबाप्पा. And God is well pleased with such a statement. आणि अशा वाक्यांवरती देव, ज्याला म्हणतात ना फिदा, देव फिदा होतो अशा वाक्यांवर की माझं पोरग माझ्याकडे आलं. God confidence is the key to get your work done. देवावरचा विश्वास गुरुकिल्ली आहे आपलं काम करून घ्यायला. गुरुकिल्ली म्हणजे देवावरचा विश्वास, आत्मविश्वास नाही काही. Bible says in Mark 4:35, मार्क 4:35 मध्ये बायबल म्हणतं, when Jesus suddenly told his disciples, let us go to the other side of the lake of Galilee. एकदा येशू ख्रिस्ताने अचानक आपल्या शिष्यांना सांगितलं की गालिल प्रांताच्या सरोवराच्या दुसऱ्या तीराला आपण जाऊया. And so they wondered what made Jesus to think of crossing the lake. तर हे सगळे शिष्य आता विचार करायला लागले की असं ते काय झालं आहे की ज्यापायी गुरुदेव म्हणतायत की आपण सरोवर ओलांडून पलीकडे जाऊ. But Jesus in his foreknowledge knew that there was a demon possessed man the other side who needed deliverance. पण येशूंच्या पुढच्या ज्ञानात येशूंना हे कळलेलं होतं की तिथं एक दुरात्माग्रस्त माणूस असणार आहे ज्याला सुटकेची माझ्याकडनं गरज आहे. Jesus knows everything. येशूंना सगळं माहिती What is असतं. happening on the other side of the lake, he knows. सरोवराच्या पहिलतीरी सुद्धा काय होतंय ते येशूंना माहिती आहे. ते येशू आहेत. He knows what you're going through. येशूंना हे पण माहितीये की सध्याला तू कुठल्या परिस्थितीतून चाललायस. He knows your pain, your suffering, येशूंना your तुझ्या sorrow, वेदना, तुझे त्रास, तुझं दुःख सगळं माहिती your आहे. lack, your debts. तुला काय कमी पडतंय, तुला किती कर्ज झालंय, हे सगळं येशूंना माहितीये. I mean, every father and mother know the details about their children. प्रत्येक आई बापाला आपापल्या मुलांविषयीची सगळी तपशील माहिती असते ना हो. We all know आपल्याला सगळ्यांनाच माहिती असतं ना आपल्या our small पोराबाळांचं. children, how much money they have in their pocket also we know. आपल्या लहान मुलांच्या खिशामध्ये किती पैसे आहेत तेही आपल्याला माहिती असतं. They may not know, but we know. त्यांना कदाचित माहित नसेल पण आपल्याला माहिती असतं. We know everything about our आपल्याला children. सगळंच माहिती असतं ना आपल्या मुलांचं. Even so, God knows everything तसं about you. देवाला पण सगळंच माहिती आहे आपलं, कारण आपण त्याची मुलं आहोत. Bible says बायबल म्हणतं in Luke 8:27, लूक 8:27 मध्ये he had devils for a long, long time. खूप काळापासून त्याच्यात सैतान होता, अनेक दुरात्मे होते. See, his family tried all things on him to be delivered, but nothing could make this man
straight. आणि त्याच्या परिवाराने सगळे प्रयत्न केले की ह्याला सुटका मिळावी, पण ह्याला काही सुटका मिळाली नाही. He had become very violent, आणि हा तर दिवसेंदिवस हिंसक होत गेला. never stayed home, घरीच राहत नव्हता तो, wandered out in the tombs. भटकतच राहायचा आणि तेही कब्रस्थानात भटकायचा. That's what Mark 5:4 says. मार्क 5 अध्याय 4 वचनात असंच लिहिलंय. And they used to tie him up and he used to break the ropes. आणि मग अक्षरशः ते त्याला बांधून ठेवायचे, तर तो दोऱ्याही तोडून टाकायचा. The world can just tie you up when you're in trouble. जास्तीत जास्त हे जग काय करू शकतं? जास्तीत जास्त हे जग तुम्ही त्रासात असताना तुम्हाला बांधून ठेवू शकतं बास, आणि काही नाही. Because the world wants you to be silent. कारण जगाची इच्छा आहे की कसं तरी तुम्ही शांत राहा बाबा, So tie him up. मग त्याला बांधून ठेवा, So no trouble for us. म्हणजे तो शांत राहील आणि आपल्याला त्रास होणार नाही, असा जगाचा प्रकार असतो. Yes. हे की नाही? When somebody is suffering in the next room, we want to close the door so we don't hear only. दुसऱ्या खोलीत जर कुणाला काही त्रास होत असेल आणि त्या त्रासापायी ते लोक काही आवाज करत असतील, तर आपण काय म्हणतो? खोलीचं दार बंद कर बाबा, डोक्याला कटकट होती. That is the world. हे असं जग आहे, याला जग म्हणतात, ज्यात आपण जगतोय. But Jesus never binds, he tames. पण येशू नाही कधी बांधत, तर येशू उपाय देतात, He delivers. सुटका देतात. And so when they crossed the other side, आणि मग जेव्हा हे सारे पहिलतिरी गेले, this man saw Jesus या माणसाने येशूंना पाहिलं, and he came running and fell at the feet of Jesus. या दुरात्माग्रस्त माणसाने येशूंना पाहिलं आणि तो धावत येऊन येशूंच्या पायी पडला He said, please deliver me. आणि म्हणाला, प्लीज मला सुटका द्या ना. And so Jesus commanded the devil to leave him, मग येशूंनी सैतानाला आज्ञा केली की सोड या माणसाला तू. but the demons pleaded with Jesus पण दुरात्म्यांनी येशूंना काकुलतेची विनंती केली for God's sake, की देवा खातर, for heaven's sake. स्वर्गा खातर, Please don't torment us. प्लीज आमचा छळ करू नका. What have you to do with us? काय संबंध आहे तुमचा आमचा? You, Jesus, the Son of the Most High God. येशू परात्पर देवाच्या पुत्रा, तुझा आणि आमचा संबंधच काय आहे? Even they recognized Jesus. म्हणजे त्या दुरात्म्यांनी सुद्धा येशूंना ओळखलं. येशू परात्पर देवाच्या पुत्रा म्हणाले त्याला. And the world says Jesus is a man. आणि जग म्हणतं येशू म्हणजे एक साधा माणूस होता. He is an ordinary man येशू एक साधा माणूस who होता, died on the cross. जो आला वधस्तंभावर मेला. Wicked people put him on the cross. दुष्ट लोकांनीच त्याला वधस्तंभावर मारलं. This is evil world. हे जगच वाईट आहे. Poor Jesus. बिचारे येशू. Not poor Jesus. काय बिचारे येशू नाही काही. He was not forced on the cross. बळजबरीनं त्यांना मारलेलं नाहीये For this वधस्तंभावर. purpose he was born. याच कारणास्तव तर येशूंचा जन्म झाला होता. आलेच होते For this मरायला. purpose he came to die. जन्मच घेतला होता त्यांनी मानव जातीसाठी मरायला. He is the Son of God. देवाचा पुत्र आहे ते. The spiritual world recognizes Jesus as the Son of the Most High God. आध्यात्मिक जग येशू ख्रिस्तांना परात्पर देवाचा पुत्र म्हणून ओळखतात बर का. That kind of authority he has in the spiritual world. अशा पद्धतीचा अधिकार आध्यात्मिक जगामध्ये येशूंना दिला गेलेला आहे. See, but sadly today people don't know who is Jesus. पण दुःखाची बाब आज लोकांना मात्र माहिती नाही की येशू कोण आहेत. Heaven knows who Jesus is. Hell knows who Jesus is. स्वर्गाला माहिती आहे येशू कोण आहेत. नरक जाणतं येशू कोण आहे. The fallen angels know who Jesus is. पतन पावलेल्या दूतांना माहिती आहे येशू कोण आहेत. The demons know who Jesus is. दुरात्म्यांना भूतांना माहिती आहे येशू कोण आहे. They all said he is the Son of God. ते सगळे म्हटले हा देवाचा पुत्र आहे. And so they all pleaded with him. मग त्यांनी विनंती केली येशूंना If you have to really cast us out, की आम्हाला जर खरोखर तुम्हाला बाहेर काढायचं आहे, permit us to enter into those pigs that are grazing nearby. तर हा डुकरांचा कळप आहे ना इथे चरतोय ना, तिथे त्या डुकरांमध्ये आम्हाला सोडा. Jesus said, go. येशू म्हटले जा. And they all went into the 2,000 pigs that were grazing there. आणि ते सगळे दुरात्मे त्या 2000 डुकरांमध्ये गेले. म्हणजे त्या डुकरांना हे दुरात्मे लागले. And what happened? काय झालं मग? They all became confused. ही सगळी डुकरं गोंधळली. See, they all became confused. गोंधळ का? तर डुकरांच्या अंगात यायला लागलं. हे दुरात्मे त्यांच्यात घुसले And strangeness came into them. आणि ती कशी तरी विचित्र वागायला लागली मग डुकरं. And instead of going other side, they all fell into the water. आणि ती डुकरं एकीकडे या बाजूला यायच्या ऐवजी सगळी पाण्यात बुडून मेली. That's what happens. असंच होतं. When demons enter, the constitution of the man is confused. माणसाच्या अंगात जेव्हा दुरात्मा येतो, ज्याला म्हणतात की याच्या अंगात येतं, ह्याला सैतान लागलाय, तेव्हा त्या माणसाचं जीवन सगळं गोंधळून गडबडून जातं. When you see a man disorganized एखाद्या माणसाला जेव्हा तुम्ही अस्तव्यस्त झालेलं पाहता, or disoriented, एखाद्या माणसाला जेव्हा तुम्ही असं जवळजवळ बेभान झाल्यासारखं पाहता, he is oppressed by the devil. समजून घ्यायचं की सैतान त्याला पछाडतोय He needs deliverance. आणि त्याला सुटकेची गरज आहे. Because the moment the demons left, कारण ज्या क्षणाला सैतान त्याला सोडून गेला, Bible says the man became sane. बायबल म्हणतं की तो जो मुलगा आहे तो शुद्धीत आला. And so as Jesus was getting back into the boat, मग येशू जसं नावेत परत बसायला गेले, the man who was delivered, हा जो सुटका पावलेला माणूस होता, he begged, said,
Jesus, let me go with you. त्यांनी भीक मागून येशूंना असं सांगितलं की प्लीज सर मला तुमच्याबरोबर येऊ द्या. Jesus said, you go home first. येशू म्हटले अगोदर घरी जा, Go to your family, they are missing you. आपल्या परिवाराकडे जा, ते मिस करतायत तुला. Then tell all the people around how much good Jesus has been to you. आणि सर्व लोकांना पहिलं जाऊन सांग की येशू तुझ्याशी किती चांगले वागलेले आहेत. So that man went home joyfully. मग हा माणूस आनंदाने घरी गेला, He went to all the 10 cities, सगळ्या 10 नगरांमध्ये गेला, took the Bible and went witnessing about Jesus. बायबल घेऊन येशूंची साक्ष सांगत राहिला. He started sharing the goodness, the love and the power of Jesus. येशूंमधलं सामर्थ्य, चांगुलपणा, प्रेम हे सगळं लोकांना सांगत राहिला. Praise God. देवाला धन्यवाद. Mighty change comes. एक महान बदल येतो. Let your confidence be God. तर आपला विश्वास देव असू दे, Let your trust be God. तुमचा भरोसा देव असू दे, Let your faith be God. तुमचा भरोसा विश्वास सगळं देव असू दे. Let not the world be your confidence. जगावर नको आपला विश्वास, Let not the money be your confidence. पैसा जग हे नको आपला Let not the विश्वास, people be your confidence. माणसंही नकोत आपला विश्वास, Let not your son be your confidence. तुमचा मुलगाही तुमचा विश्वास नको. Nobody should be your confidence. कोणीच आपला विश्वास नकोय. आपला विश्वास फक्त देवच पाहिजे. At the end of the day, दिवसाच्या अखेरीला only one person stays with you एकच till your end. व्यक्ती आपल्या अखेरीपर्यंत आपल्या बरोबर राहतो, And that is Jesus. आणि ते येशू आहेत. That is Jesus. ते येशू आहेत. Have everybody, सगळ्यांना ठेवा, कशाची नाही, but hold them like a loose sand in your palm. पण सगळी नाती धरताना ती आपल्या मुठीमध्ये जरा ढिल्लीच धरा. Because you hold it tight, all the sand falls down. कारण की ती घट्ट धरायला गेलो तर वाळू घट्ट धरायला गेल्यानंतर कशी निसटते तसं ते निसटायला लागतं. म्हणून पकडताना ढिल्ली पकड ठेव. Only Jesus you can hold him firm, he will not फक्त leave. येशूंना धरताना असं टाईट धर की येशू कधीच आपल्याला सोडून जाणार नाही. Praise बाकीचं God. सगळं ढिल्या हाताने धरा. The more tighter you try to hold them, all will run away from कारण you. बाकी सगळ्यांना तुम्ही जेवढं टाईट पकडायला जाल तेवढं ते तुमच्यापासून लांब पळून जातील. But the more tighter you hold on to Jesus, the more stronger he stays with you. पण जेवढं घट्ट तुम्ही येशूंना धरून राहाल तेवढे बळकट येशू तुमच्या बरोबर राहतील. Praise the Lord. देवाला धन्यवाद. One sister testified एका बहिणीने साक्ष दिली that she started having severe stomach pain. की तिचं पोट भयंकरपणे दुखायला लागलं. A family admitted her in the Adventist hospital. तिच्या परिवाराने तिला ॲडव्हेंटिस्ट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. But the pain became unbearable. पण तिच्या वेदना असह्य झाल्या. And so post examination, she was shifted to ICU for about 3 days. तपासणी केल्यानंतर तिला जवळपास 3 दिवस आयसीयूत टाकलं. And there they performed a CT scan and sonography. आणि मग अर्थातच सगळ्या टेस्ट सुरू झाल्या, सिटी स्कॅन, सोनोग्राफी वगैरे वगैरे. The reports came रिपोर्ट आले. and the family was not prepared for the news. परिवार काही बातमी ऐकायला तयार नव्हता. The doctor said डॉक्टर बोलले that there was a tumor in her stomach तिच्या पोटात ना ट्यूमर आहे, गाठ आहे, गाठ. and the weight was about 250 grams. आणि 250 ग्राम अशी पाव किलो एवढी ती गाठ आहे तिच्या पोटात. Can you imagine? कल्पना करा, 250 ग्राम म्हणजे पाव किलो. And so to have this operated, they have to shell more than 40,000-50,000 आणि rupees. आता हे ऑपरेशन करायला 40 ते 50,000 रुपये ह्यांना लागणार. Now since the pain did not cease, तिच्या वेदना काही थांबेनात. she was ready for the surgery. मग ती तयार झाली की नाही माझं ऑपरेशन करा. Even though they could not afford आणि the जरी money. त्यांची ऐपत नव्हती, त्यांना काही झेपणार नव्हतं हे. So once the surgeons were consulted, मग सर्जनला कन्सल्ट केलं एकदा त्यांनी. they said ते म्हणाले there is a possibility that the tumor is much bigger than we anticipated. आम्हाला वाटतंय त्याच्यापेक्षाही ही गाठ फार मोठी असू शकते. And so surgery at this point of time, we would not तर suggest. या पॉइंटला ऑपरेशन करणं हा काही सल्ला आम्ही देणार नाही, का आम्हाला वाटतंय त्याच्यापेक्षाही ही गाठ मोठी असू शकते. And if we try to touch it, she will lose her life. आणि तिला आपण जर हात लावला या अवस्थेत तर तिचा जीवही जाऊ शकतो. And so she was so much in severe pain. आणि तिला इतकं दुखत होतं की Now बस. doctors are not operating. Now what she will do? आता काय करणारी? डॉक्टर ऑपरेशन करायला नको म्हणतात, औषधांनी दुखायचं थांबत नाही. She needed desperate help. म्हणजे इकडे आड आहे, तिकडे विहीर आहे, आणि हिला तर मदत भयंकर गरजेची आहे. पण आता करायचं काय? They visited many hospitals after that, अर्थातच अनेक दवाखान्यांमध्ये नंतर त्यांनी तिला नेलं. but all said no, we cannot operate. सगळेच म्हटले नाही, या अवस्थेमध्ये तिला नाही आपण ऑपरेशनला घेऊ शकत. Her neighbors, they heard her condition तर तिच्या शेजाऱ्यांनी तिची ही सगळी अवस्था ऐकली and they suggested them to bring that lady to our blessing आणि meeting. तिच्या शेजाऱ्यांनी सल्ला दिला की तुम्ही हिला शनिवारच्या आशीर्वाद सभेला घेऊन जा. They said, go there, thousands are blessed by God. जा तिथं दापोडीला हजारो लोक आशीर्वादित होतात, देव त्यांना आशीर्वाद देतो, हिलाही घेऊन जा.
And hope started entering in her हे heart. ऐकल्यानंतर एक आशा तिच्या हृदयात यायला And she लागली came for the meeting with the family. आणि परिवारासोबत ती इथं सभेला आली And she said, I am blessed with the आणि word. ती म्हटली वचन ऐकून एक तर मी आशीर्वादित झाले And she said, something really touched me. आणि ती म्हणते माहित नाही पण कशाचा तरी मला स्पर्श झाला I think so Jesus touched me. आणि म्हणते मला असं वाटतं की येशूंनीच मला स्पर्श केला Because that pain is not there, कारण it's त्या gone. वेदना नाहीयेत मला दुखायचं थांबलंय And so the good neighbor suggested, why don't you go for a checkup? मग चांगल्या शेजाऱ्यांनी अजून एक सल्ला दिला की आता तू परत एकदा तपासून ये डॉक्टरांकडे And so she went to KM hospital and checked. मग ती परत गेली केएम हॉस्पिटलला गेली यावेळेला आणि तिने तपासलं So after the doctor had checked all her reports, they saw it was showing that she had a big tumor. आणि डॉक्टरांनी तपासल्यानंतर दिसत तो होतं की आतमध्ये ती गाठ आहे मोठी And they said, we will do the CT scan again, we'll check up. आणि ते म्हटले की आपण सिटी स्कॅन वगैरे करू आणि बघू And so this particular doctor said, I will do the operation, तर एक विशिष्ट डॉक्टर होते तिथे ते म्हटले की मी ऑपरेशन करीन मी तयार आहे but it will cost 1.5 lakh. पण 1.5 लाख रुपये लागतील But पण the downside is we cannot guarantee that this operation would be successful. अजून एक अपवाद आहे ह्यामध्ये की आम्ही काही 100% खात्री देत नाही की ऑपरेशन यशस्वीच होईल अशी काही खात्री आम्ही देऊ शकत नाही So because given the size that tumor is, it's very dangerous. म्हणजे ती गाठ खूपच मोठी होती हो तिच्या पोटामध्ये आणि धोकादायकच बिचारीची परिस्थिती And so झाली she felt like, very miserable. आणि तिला फारच म्हणजे भयानक वाटायला लागलं की हे काय जीवन आहे But then that good neighbor said, you have to continue coming पण मग तो for the चांगला meeting. शेजारी जो होता त्या शेजाऱ्यांनी परत तिला सल्ला दिला की तू सभेला जात राहा And so she came another Saturday मग पुढच्या शनिवारी ती परत and आली. another Saturday. अजून परत She आली. kept coming. शनिवारी दर शनिवारी येतच राहिली And she said, I always heard that message that Jesus is with you, Jesus is with you. आणि ती म्हणते दर वेळेला माझ्या कानांवरती हे वचन पडत राहिलं संदेश पडत राहिला की येशू तुझ्या बरोबर आहेत येशू तुझ्या बरोबर आहेत And so finally, मग सरते शेवटी she said, I will go to the doctor. ती म्हटली मी जाते डॉक्टरांकडे Let them operate upon me now. त्यांनी करू दे माझं ऑपरेशन आता I will not die. मी नाही मरायची I will live. मी जगीन And so they asked her to sign. मग डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता ह्या फॉर्मवर सही करा The parents said, don't do that. आई वडील तिला म्हटले अगं बाई नको हे ऑपरेशन वगैरे उगीच करू No, she said, I will go. ती म्हणली नाही नाही मी करून घेते Jesus will help me. येशू मला मदत करतील And that operation was successful. आणि झालं ना यशस्वी ऑपरेशन They extracted the tumor which was more than 250 grams. म्हणजे पाव किलोहून मोठं वजनानी ते ट्यूमर ती गाठ जी होती ती डॉक्टरांनी बाहेर काढली And it was sent for biopsy and everything was normal. बायोप्सीला पाठवलं तर रिपोर्ट आला की नॉर्मल आहे म्हणजे कॅन्सरस वगैरे काही नाही And so the doctor said, you don't need to pay so much, just pay आणि 50,000. डॉक्टर मग शेवटी म्हटले तुम्ही एवढे 1.5 लाख वगैरे भरायची गरज नाही 50,000 फक्त द्या And they were so happy. आणि मग हा परिवार एवढा आनंदी झाला After 6 months, she came to me and said, 6 महिन्यानंतर ती माझ्याकडे आली आणि मला म्हणाली Pastor, पास्टर I feel very guilty. मला ना फार असं दोषी वाटतं I said, why? What happened? म्हटलं, Now "का? you're काय healed. झालं म्हटलं आता तर बरी झाली ना आता काय झालं She said, ती म्हणाली I shouldn't have gone to the doctor only. मी डॉक्टरांकडे जायलाच नको होतं Jesus would have healed me without operation. येशूंनी मला असंच बरं करून टाकलं असतं ना ऑपरेशन शिवाय I said, you are new in the म्हटलं तू Lord. नवी होती ना प्रभू मध्ये So anyway, God helped you that way ठीक आहे also. देवाने तुला त्या रीतीनं मदत केली की ऑपरेशनद्वारे ती गाठ बाहेर आली But she said, मग ती म्हणाली I know I should have only trusted on the Lord. मला माहिती नाही पण मी प्रभूवरच फक्त I- विश्वास I ठेवायला said, हवा "Now होता." forget it. म्हटलं आता जाऊ दे For other things now start trusting on Him. आता जीवनातल्या बाकीच्या गोष्टींवरती प्रभूवर विश्वास ठेव Praise God. देवाला धन्यवाद Confidence in the Lord. म्हणजे प्रभूवर जो भरोसा आहे Have confidence in the तो Lord. विश्वास कायम ठेवा देवावर And see what God can do. आणि for पहा देव तुमच्यासाठी काय काय करतो you. Amen. आमेन Shall we pray now? मग आता आपण प्रार्थना करूया का Yes. You may all stand. आपण उभे राहू शकता सर्वजण And all those online watchers, सगळे जे ऑनलाईन मला पाहतायत I would like to advise you, मला तुम्हाला सगळ्यांना सल्ला द्यायला आवडेल have confidence की विश्वास ठेवा for the possible things. शक्य गोष्टींसाठी Impossible things, आणि अशक्य गोष्टी have confidence in God. देवावर विश्वास ठेवा शक्य गोष्टींसाठी विश्वास ठेवा आणि अशक्य गोष्टींसाठी देवावर विश्वास ठेवा It's very simple mathematics. साधं गणित आहे आयुष्याचं We काही confuse गुंता करायची it so गरज नाही much. आपण इतका गुंता करून सोडतो पण आयुष्याचं गणित फार सोपं आणि साधं आहे Amen. जमतंय ते स्वतः करा जमत नाही ते देवाला करू द्या Amen. Not self-confidence. God confidence. आत्मविश्वास नाही
देव विश्वास पाहिजे. Are you looking to God now? देवाकडे बघताय की नाही आता सर्वजण? No matter what you're going through, की कुठल्याही परिस्थितीतून जरी तुम्ही जात असाल no matter how bad your आणि situation तुमची is, परिस्थिती किती जरी वाईट असली, I can understand मी समजू शकतो your pain, तुमच्या वेदना, what you're going through. तुम्ही कुठल्या परिस्थितीतून जाताय. Maybe some things are very bad for you. कदाचित काही गोष्टी फार वाईट होत असतील Some of you are just weeping every day. आणि तुमच्यातले काही जण रोज रडत असतील Some of you are just losing your hope. आणि काहींची आशा जात असेल How will I see tomorrow? की मी उद्याचा दिवस कसा पाहीन, Will something good happen to काही me? चांगलं होणार आहे की नाही. This virus has spoiled everything. या व्हायरसनी सगळंच बिघडवून टाकलं. People are saying it's going to become worse. लोक म्हणतात की परिस्थिती अजून वाईट होणार आहे. Then don't watch the news much. मग बातम्या फारशा बघू नका. एकतर Read the word, देवाचं वचन वाचा, pray, प्रार्थना करा, seek the Lord's face. प्रभूला रोज शोधा. Your approach will be different. म्हणजे मग गोष्टींसमोर जायची तुमची रीत बदलेल. Right now, आत्ता या वेळेला nothing is too hard for the Lord. देवाला एक तर काही अवघड नाही. Just look to Him केवळ देवाकडे पहा and let Him bless you. आणि प्रभूला तुम्हाला आशीर्वाद देऊ द्या. Forget who is next to you. बाकी विसरून जा सगळं की कोण तुझ्या शेजारी आहे आणि काय आहे. Forget the trouble. सगळे त्रास विसरून जा एक क्षणभर Look to Jesus आणि प्रभू येशूकडे पहा. and let us pray. आणि चला आपण सर्वजण प्रार्थना करूया. If you don't know Jesus, जर तुम्हाला येशू ठाऊक नसतील now is the time तर आत्ताची वेळ आहे. to open your heart आपलं हृदय उघडा and receive Him in your heart. आणि येशूंना आपल्या हृदयात ग्रहण करा. You don't need to go on the Himalayas. तुम्ही काही हिमालय डोंगर वगैरे चढायची गरज नाही. You don't need to cross the 7 seas. 7 समुद्र पार जायची गरज नाही. You just have to open your heart फक्त हृदय उघडायचं where you are जिथे आहात तिथे and receive Jesus in your आणि heart. येशूंना आपल्या हृदयामध्ये स्वीकारायचं. That's all. बस बाकी काही करायचं नाही. Because Bible says कारण बायबल म्हणतं in John 1:12, योहान पहिला अध्याय 12 वचन, all who believed Him, ज्या सर्वांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, all who received Jesus, ज्या सर्वांनी येशूला स्वीकारलं, He gave them the right to become the children of God. त्या सर्वांना त्याने देवाची मुलं होण्याचा अधिकार दिला. Only believing will make you children of फक्त God. विश्वास ठेवूनच तुम्ही देवाची मुलं व्हाल बर का. Very simple. अगदी साधं आणि सोपं आहे, काही करायला लागत नाही. Are you ready? तयार आहात मग आता? Then pray after me. चला मग माझ्या मागून प्रार्थना Say, बोला. my God, म्हणा माझ्या देवा, I'm going through a hard मी time. फार अवघड परिस्थितीतनं जात आहे Things look bleak for me. आणि गोष्टी तर सगळ्या अंधुकच दिसत आहेत. Nothing is working right for me. काहीच माझ्या जीवनात नीट होईना. I'm a sick person. मी आजारी पडत आहे, I'm a weak मी person. अशक्त आहे, I don't know what to do. मला समजत नाही मी काय करू. But my confidence is in you. पण माझा विश्वास तुझ्यावर आहे. I open my heart. माझं हृदय मी उघडत I आहे. receive Jesus in my मी life. येशूंना माझ्या जीवनात स्वीकारत आहे. Say, Jesus, come into my म्हणा heart येशू माझ्या हृदयामध्ये ये and change my life. आणि माझं जीवन बदल. Touch me, Lord, मला स्पर्श कर प्रभू and fulfill every desire of my आणि heart. माझ्या मनोकामना सर्व पूर्ण कर. Jesus has come. येशू आलेले आहेत. He's come in your heart. येशू तुमच्या हृदयात आलेले He has आहेत. come in your family. येशू तुमच्या परिवारात आलेले He आहेत. has come in your house. येशू तुमच्या घरात आलेले आहेत. And He says, आणि येशू म्हणतात surely salvation has come in this house. नक्कीच तारण आज या घरात आलेलं आहे. Now I will pray for you. आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करीन. Every sickness, प्रत्येक आजार every disease आणि रोग that has captured your life, ज्याने तुमच्या जीवनावरती अधिकार I केलाय, command you in the name of Jesus. येशूच्या नावात मी आज्ञा करतो. Leave. सोड. Leave the bodies in Jesus' name. शरीर येशूच्या नावात सोड. Leave their minds in Jesus' त्यांची name. मन येशूच्या नावात सोड. Leave in Jesus' name. सोड येशूच्या नावात. Every kind of sickness, प्रत्येक पद्धतीचा आजार, every kind of cancer, प्रत्येक पद्धतीचा कॅन्सर, tuberculosis, क्षयरोग, stomach problems, पोटातले त्रास, leave in the name of सोड Jesus. येशूच्या नावात. Yes. हो. Somebody is having stone in the kidney, एका माणसाच्या किडनीत खडे झालेत and that is giving lots of pain. आणि त्यातनं त्याला फार दुखतंय. The Lord is healing you now. प्रभू तुला आता आरोग्य देतोय. Receive the healing in Jesus' आपलं आरोग्य name. येशूच्या नावात स्वीकार. Touch, Lord, touch. स्पर्श कर प्रभू, स्पर्श कर. There are people living in fear. काही लोकांना भीती वाटत आहे. Be delivered from fear in त्या Jesus' भीतीतून name. येशूच्या नावामध्ये सुटका घ्या. Some are living in depression. काहींना नैराश्य आलंय. Leave in Jesus' ते name. नैराश्य येशूच्या नावात त्यांना सोडून Lord, जाऊ दे. prosper them. प्रभू त्यांना समृद्ध कर. Bless them. आशीर्वाद दे Give त्यांना. them some opening, Lord. त्यांना काहीतरी दार उघडून Those दे. who need a job, give them a good ज्यांना job. नोकऱ्यांची गरज आहे त्यांना चांगल्या नोकऱ्या Those दे. who need a house, give them a ज्यांना house. घरं हवी आहेत, त्यांना घरं दे. Satisfy them त्यांना तृप्त कर and bless them. आणि त्यांना आशीर्वादित कर. Thank you, Father. धन्यवाद बापा. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Don't worry. काळजी करू नका. God has taken control. देवाने ताबा घेतलेला आहे.
Move with confidence, त्याच विश्वासाने पुढे जा. not confidence on self, आत्मविश्वासाने नाही, but on the good Lord, what He is going to do. चांगल्या for देवाच्या विश्वासावरती पुढे जा की त्या चांगल्या देवाने तुमच्या जीवनात काय चांगलं केलंय. you. Amen. आमेन. What He will do for you. आणि तो तुमच्यासाठी काय अजून करणार आहे. Amen. आमेन. God bless you all. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो.